15 दिवसांपासून कांद्याचे 3 तेरा वाजले, कारण कांद्याचे दर निम्म्याहून अधिक घसरलेले आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा कांद्यावरील निर्यात शुल्क हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे। एकट्या पिंपळगाव बाजार समितीत कांदा उत्पादकांना 22 कोटींचा फटका बसला। कांद्याच्या घसरलेल्या दरावरचा हा एक विशेष रिपोर्ट पाहूया। 13 दिवसात कांद्याचे 3 तेरा। कांदा उत्पादकांना कोट्यवधींचा फटका। निर्यात शुल्कानं बळीराजाला रडवलं। गेल्या काही वर्षांपासून कांद्याचं रडगाणं सुरू आहे। कधी निर्यात बंदी तर कधी निर्यात शुल्काचा फटका कांदा उत्पादकांना बसतोय। सध्या कांदा पिकावर 20% निर्यात शुल्क आकारलं जातंय, त्यामुळे कांद्याची निर्यात मंदावली आहे। नाफेड आणि NCCF न खरेदी केलेला कांदा आता बाजारात येतोय। याचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय। नाशिक जिल्ह्यात 13 दिवसांमध्ये दर दिवशी 7.5 कोटींचा फटका बसतोय। पिंपळगावला कांदा विक्रीतून 10 दिवसांमध्ये 22 कोटींचं नुकसान झालंय। गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या बाजारभावात सुमारे 2000 रुपयांची घसरण झाली आहे। 30 क्विंटलच्या ट्रॉली मागे शेतकऱ्यांचं 30 ते 40 हजारांचं नुकसान झालंय। अशा नुकसानीनं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं नाही तर नवल। कर्ज काढून कांदे लागवड केलेल्या सिन्नरच्या या शेतकऱ्यानं सत्ताधाऱ्यांना काय विनंती केली आहे पहा। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना कळकळीची विनंती आहे, एक तर कांद्याची निर्यात बंद तुम्ही लावू नका, आणि जर लावायचे असेल तर आम्ही कांदे पिकवणार नाही। अहो, तुम्ही एखाद्या कंपनीचं प्रोडक्ट जर तयार करताय, त्या कंपनीला एवढा अधिकार आहे की त्याचं प्रोडक्ट कोणत्या किमतीला विकावं। अहो, तुम्ही आमचे निर्यात बंदी करून तुम्ही आमचे कांद्याचं बाजार पाडत राहिले तर मग आम्ही आमचा प्रपंच कसा तयार करायचा। अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक संकटामुळे कांद्याचं उत्पादन आधीच घटलंय। सध्या बाजारात येणाऱ्या लाल कांद्याची टिकवण क्षमता अवघ्या काही दिवसांचीच असल्यानं कवडीमोल भावात कांदा विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ आली आहे। त्या वातावरणामुळे ना माल पाहिजे तेवढा निघून राहिला आणि त्यातल्या त्यात ही बाजाराची समस्या निर्माण झालेली आणि खर्च खूप वाढलेला आहे। एकरी खर्च 80-90 रुपये खर्च कमीत कमी झालेला आहे, म्हणजे जास्त खर्च लाख रुपयापर्यंत जातोय। 2 आठवड्यात कांद्याचा भाव कसा घसरत गेला पाहूयात। 9 डिसेंबरला सोमवारी किमान दर होता 700 रुपये, तर कमाल 4276 इतका दर होता, म्हणजे सरासरी दर 3400 रुपये इतका होता। 16 डिसेंबरला सोमवारी किमान दर 500 रुपये, कमाल दर 2494 रुपये, तर सरासरी दर 1950 इतका होता। 19 डिसेंबरला गुरुवारी किमान दर 300 रुपये, कमाल दर 2190 रुपये, तर सरासरी दर 1400 रुपये इतका मिळाला। तर 23 डिसेंबरला सोमवारी किमान दर 400 रुपये, कमाल दर 2125 रुपये, तर सरासरी 1350 रुपये हा भाव मिळाला। लोकसभा निवडणुकीत राज्यात कांदा पट्ट्यातील नाराजीचा फटका महायुतीला बसला होता, मात्र मतदारांनी विधानसभेत महायुतीला भरभरून मतदान केलं। त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकार रडणाऱ्या कांदा उत्पादकांचे अश्रू पुसण्यासाठी काय निर्णय घेणार याकडेच लक्ष लागलंय। जे 20% निर्यात शुल्क आहे ते तातडीने रद्द करण्यात यावं आणि कांद्याला चांगला भाव मिळेल यासाठी सरकारने ठोस पावलं उचलावीत, अशा पद्धतीची मागणी नाशिक जिल्ह्यातले कांदा उत्पादक शेतकरी करतात। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम TV